आपण पाहणार आहोत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची नावे व त्यांचं मतदान किती झालं त्यांना आणि त्यांचा मतदारसंघ. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 3 मतदारसंघ आहेत आणि तिन्ही मतदारसंघांची नावं आहेत ती कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी. तर हे 3 मतदारसंघ आहेत. या 3 मतदारसंघातून कोण कोण निवडून आले ते आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. पहिली आहे कणकवली. कणकवलीमधून येतात नितेश राणे, ज्यांना हिंदू गब्बर सुद्धा म्हटलं जातं. ते भाजपचे कंदावर नेते आणि आक्रमक नेते आहेत. तर त्यांना पडलेली मते आहेत 1,08,369 मत. तर नंतर येतात कुडाळ मतदारसंघ. कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे हे निवडून आलेले आहेत शिवसेनेच्या तिकिटावर. तर त्यांना पडलेले आहेत 81,759 मते. 3 नंबरला आहे सावंतवाडी. सावंतवाडीमधून येतात दीपक केसरकर. हा त्यांचा बालेकिल्ला आहे दीपक केसरकर यांचा आणि ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतात. तर 81,008 एवढी मते त्यांना पडलेली आहेत. दीपक केसरकर हे वरिष्ठ नेते आहेत शिवसेनेचे आणि निलेश राणे आताच त्यांनी पक्षप्रवेश केला होता निवडणुकीपूर्वी. आणि नितेश राणे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, हिंदू गब्बर म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुठून आहात मला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला.